राज्यामध्ये 29 महानगरपालिकाच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे आणि ह्या रणधुमाळीमध्ये आंबेडकरी कार्यकर्त्यांचं अस्तित्व आणि आंबेडकरी कार्यकर्त्यांची भूमिका याकरिता आम्ही ह्या निवडणुकीत येत्या 3 जानेवारीला क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त निवडणुकीत कोणासोबत जाणार याचा निर्णय जाहीर करणार आहोत आणि बाकीचं याच्यामध्ये नमूद केलेलं आहे आणि यामध्ये विशेषतः आमच्यातील काही नेत्यांनी बळ नसताना सबळाची भाषा करून जो लपंडाव सुरू केलेला आहे, काहीतरी कोणत्या तरी माध्यमातून कोणाला फायदा पोहोचवण्याचं त्यांचं जे कारस्थान आहे आणि हे कारस्थान हाणून पाडण्यासाठी आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चाने संपूर्ण महाराष्ट्रात ज्यांच्यासोबत आम्ही जाणार त्याला नक्की यश प्राप्त होणार आणि त्यासाठी आम्ही काही अटी ठेवलेल्या आहेत की मुंबईमध्ये चैत्यभूमी जे आहे त्या चैत्यभूमीचं जे काम आहे एकदम संत गतीने सुरू आहे. जे इंदुरीचे स्मारक आहे त्या संत गतीने सुरू असलेल्या स्मारकाचं काम तीव्र गतीने झालं पाहिजे ही आमची एक अट आहे. वर्ली स्मशानभूमीला जी स्मशानभूमी जिथे माता रमाई यांचं अंतिम संस्कार करण्यात आलेलं होतं त्या स्मशानभूमीमध्ये आम्ही कित्येक वर्षापासून आंबेडकरी समाजाची मागणी आहे की तिथे राष्ट्रीय स्तरावर माई रमाईचे स्मारक झालं पाहिजे. तसेच दादर रेल्वे स्टेशनला चैत्यभूमी नाव पुणे जिल्ह्याचे नाव महात्मा फुले जिल्हा आणि भीमा कोरेगाव येथे राष्ट्रीय स्मारक, संभाजीनगर येथे शहीद भीमसैनिक स्मारक आणि नागपूर येथील अंबाझरी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक, धनकोली येथे जन्मशताब्दी स्मारक आणि नारामध्ये डॉक्टर आंबेडकर इंटरनॅशनल पार्क ह्या ज्या अटी ज्या जे पक्ष मान्य करणार ह्या अटी घेऊन आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चा ह्या पक्षाला त्यांचे हात बळकट करून त्यांना समर्थन जाहीर करणार अशी आमची भूमिका आहे. आजच्या आमच्या पत्रपरिषदेला मुन्नाजी धुणे, प्राध्यापक रमेश तुपारे, संतराजी विटुरे, देवेंद्रजी काकडे, कविजी आवडे, धर्माजी बागडे, चरणदासजी गायकवाड, कुटेश्वरजी पोटले, प्रकाश कामगार आणि आमचे ओबीसी नेते राजदादा पाटील उपस्थित आहेत. आपण आताकडे काही प्रश्न विचारायचे असतील आपण विचारू. कुठल्या पक्षाबरोबर तुम्ही जाणार आहात? आम्ही ह्या अटी घेऊन आम्ही, कारण की हे निवडणूक स्थानिक मुद्द्यावर ही निवडणूक असते आणि यामध्ये आम्ही पक्षाला किंवा कोणत्या याला महत्त्व न देता हे पक्ष ह्या ज्या आमच्या ज्या मागण्या आहेत ह्या ज्या अटी पूर्ण करण्याचे आश्वासन आणि ते जे आपल्या जाहीरनाम्यामध्ये जे नमूद करतील अशा लोकांना आम्ही आमचे प्रस्ताव पाठवलेले आहेत. पुण्यामध्ये सुद्धा आम्ही अशा ठिकाणातले जे आमचे मुद्दे आहेत त्यांना सगळ्यांना आम्ही प्रस्ताव दिलेले आहेत आणि आता ही प्रस्ताव आणि आमच्या कार्यकर्त्यांचं असं म्हणणं आहे आणि आम्ही काय केलं की आम्ही आमच्या कार्यकर्त्यावर आम्ही काय त्यांना असं काही लादलं नाही की तुम्ही काय आमचा निर्णय तुम्ही घ्या म्हणून. तिथल्या स्थानिक कार्यकर्त्यांनी आम्हाला जे सांगितलं की सर आम्ही औरंगाबादला यांना समर्थन देत आहोत, पुण्याला याला समर्थन देत आहोत, मुंबईला इथे समर्थन देत आहोत, तो निर्णय आम्ही 3 तारखेला जाहीर करतो. नाही सध्या तर बघा आंबेडकरी समाजाची आणि आंबेडकरी पक्षाची अशी वेगळी अवस्था झालेली आहे की बळ नसताना स्वबळाची भाषा करणं म्हणजे हा एक हास्यास्पद आणि एक लपंडावाचं सुरू आहे. त्यामुळे सध्या तरी तसा कोणताच आम्ही निर्णय घेतलेला नाही आहे, परंतु ह्या ज्या आमच्या मागण्या आहेत ते जे पक्ष पूर्ण करणार मग त्यामध्ये आम्ही पक्षामध्ये आम्ही
हे नाही करणार आम्ही त्याच्यामध्ये की हा पक्ष कोणता आहे आणि हा पक्ष कोणता आहे, आणि या पक्षाला आम्ही समजतो. तुम्ही संघटना सोबत आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चा तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कार्यरत आहे. या सगळ्या पत्रकार मित्रांना आहेत आणि आमचं संघटन हे सदैव सामाजिक शैक्षणिक आर्थिक आंदोलनाला घेऊन अग्रेसर असतो. त्यामुळे आम्ही समाजामध्ये काम करणारे लोक आहोत. तर आमच्या संघटनेचा ज्या पक्षाला साथ राहील आणि आमच्या मागण्या जे मजबूत करतात त्यांना नक्की यश येणार. भरपूर अशा रिपब्लिकन पक्षाच्या म्हणजे त्या झालेल्या आहे, विभाजन झालेलं आहे. हा त्या सर्व संघटना तुमच्या आमचा हा पक्ष नाही आहे. आमचा चळवळीचा आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चा आहे. आम्ही पक्ष म्हणून नाही बोलतो आणि एक संघटन आहे आणि लढाकू संघटन म्हणून महाराष्ट्रामध्ये हे विशेष स्थान आम्ही निर्माण केलेलं आहे. नारायण साहेब, वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसची मुंबईमध्ये युती झालेली आहे, परंतु नागपूरमध्ये दोघांच्या मध्ये काही कारणास्तव त्यांच्यामध्ये विभाजन झालेलं आहे आणि स्वयं करण्याचे त्यांनी नेतृत्व दाखवण्यात आलं आहे. अगर तुम्हाला वंचित म्हणून आला तर तुम्ही किती सीटची मागणी करणार? नाही नाही, वंचितचा हा विषय नाही. वंचितचं त्यांचं जे राजकारण ज्याचं घरोबा झालेला आहे तो त्यांचा राजकीय घरोबा आहे. आम्ही हे जे मुद्दे आहेत आमच्या जे आज वर्तमान परिस्थिती समाजाला जे हे मुद्दे भेसावत आहेत, समाजामध्ये या मुद्द्याला घेऊन मोठी गंभीरता आहे. म्हणून हे मुद्दे जो त्याची हमी देणार मग त्यामध्ये आम्ही भेदभाव करणार नाही. मग कोणता पक्ष आहे का? काँग्रेस भी पक्ष आहे आणि त्याचप्रमाणे बीजेपी भी एक पक्ष आहे, दुसरं जे संघटन आहे त्यांच्यासोबत तुमच्या गटबड झालं तर किती सीटांची मागणी करू शकता तुम्ही? नाही, आम्ही तर सीटा कोणाला मागितलंच नाही. आम्हाला माहिती सीटा मागणं म्हणजे काय ते सीटा कोणी काही देत नाही. सगळं सीटा म्हणजे महानगरपालिकेची निवडणूक हे आता मिनी विधानसभेची निवडणूक झाली आणि सामान्य कार्यकर्ता त्याची ताकद नाही. परंतु सामान्य कार्यकर्ता आपली बाजू रेटून ह्या ज्या मागण्या आपल्या पदरामध्ये पाडून घेऊ शकतो एवढी ताकद आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे. आपण कोणासोबत जाणार असं ठरवलं आहे? आम्ही तो निर्णय 3 तारखेला आम्ही जाहीर करणार. नसेल ना काय तर काँग्रेसबरोबर जाणार, बीजेपी बरोबर आमच्या मागण्या आमच्या ज्या अटी आम्ही दिलेल्या आहेत, आम्ही माननीय अजितदादा पवारला पुण्यामध्ये आम्ही प्रस्ताव पाठवलेला आहे. आम्ही उद्धव सेना यांना मुंबईमध्ये प्रस्ताव पाठवलेला आहे. औरंगाबादला आम्ही शिंदे गटाला हा प्रस्ताव पाठवलेला आहे. जो आमच्या मागण्या मंजूर करेल आम्ही त्याच्यासोबत बिनधास्त बिनशर्तपणे जाण्यासाठी तयार आहे. आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चा निवडणुकीत रिंगणात राहणार नाही, फक्त समर्थन करणार. बिलकुल. किती वोटिंग असेल आंबेडकरी मोर्चाचं? आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चा हा समाजामध्ये कार्यरत असलेला महाराष्ट्रातला सगळ्यात मोठं संघटन आहे. तरी अंदाजे आणि आमचे तर महाराष्ट्रामध्ये आमचे 10 लाख कार्यकर्ते कार्यरत असतात आहेत. महाराष्ट्रामध्ये. सर, तुमची एक मागणी खूप मोठी आहे आणि थोडीशी विचार करण्यायोग्य आहे. पुणे शहराचं नाव महात्मा फुले व्हावे ही मागणी जी आहे, तर याच्यासाठी काय कोणाची तुम्ही अटी काय पत्रव्यवहार वगैरे काही महत्त्वकार्य केलं आहे. आम्ही जिल्हाधिकाऱ्यामार्फत सगळ्यांना आम्ही दिलेलं आहे की महात्मा फुलेचं नाव पुण्या शहराला देण्यात यावं. की तिथे महात्मा फुले सावित्री माता फुले यांचं जन्मस्थान आहे आणि त्यांना हे नाव देऊन त्याचा एक सन्मान महाराष्ट्र शासनाने करावा. कारण की महाराष्ट्र शासन हा फुलेशाह आंबेडकर पूर्वग्रामी विचाराला घेऊन आत्मसात करणारा राज्य असल्यामुळे हा त्यांना पुण्याला नाव देऊन त्याचा सन्मान आहे शासनाने. तर हे सगळ्या पार्ट्यांपर्यंत तुमची ही मागणी हा, पोहोचली? आम्ही सगळ्यांना प्रस्ताव पाठवलेला आहे. ते आता प्रस्ताव जसा आम्हाला जो आम्हाला म्हणजे प्राधान्य देईल आम्ही त्या पक्षासोबत महाराष्ट्रामध्ये आम्ही घेणार. नारायण साहेब, अगर रिपब्लिकन वेगवेगळे पक्ष